नमस्कार मंडळी, गृहिणी चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज गव्हाच्या पिठाचा शिरा बनवते। भरपूर तूप टाकून पौष्टिक आणि पोट भरणारा असा गव्हाचा शिरा आहे। हा बघा, थोडासा सोनेरी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आता त्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेते मी। तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाला सोनेरी। त्याच्यात मी 1 वाटी तूप घेतलंय। 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी तूप एकदम व्यवस्थित आहे माप। आणि जोपर्यंत पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत मी हे भाजून घेणार आहे। तोपर्यंत हे अजून एकदा मी भाजून थोडं असं भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ। तुम्ही बघू शकता त्याच्या अशा गुठळ्या झालेल्या आहे। जसं गव्हाचं पीठ आणि तूप एकत्र होईल तसं ते मोकळं होत जाईल। आपण फक्त गुठळ्या सोडायचं काम करायचं आहे। सगळेजण म्हणतात गव्हाचा पिठाचा शिरा व्हायला खूप उशीर लागतो, पण मी एकदम सोपी आणि झटपट बनणारी अशी ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। एकदम झटकन आणि पटकन होतो हा शिरा। आज आम्ही सर्व मुलाला सुट्टी असल्यामुळे मॉलमध्ये गेलो होतो, त्यामुळे काय जंक फूड खाल्ल्यामुळे पोट काही भरत नाही आणि ते सर्व अनहेल्दी असतं। गव्हाचा पिठाचा शिरा हा पोट भरणारा, हेल्दी आणि फायबरयुक्त सुद्धा आहे। हे बघा, गव्हाच्या पिठाला तूप सुटत आलंय। इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता त्या 1 कप पाणीमध्ये मी 1 कप गूळ घेते। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी तूप घेतलेलं आहे। दुसऱ्या पातेल्यामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कप गूळ टाकलेलं तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता आता पाणी आणि गूळ याला उकळी आलेली आहे। त्यात थोडंसं मी वेलची पूड टाकणार आहे। हलवून घेते। उकळी आलेली आहे चांगली। आणि आपल्या शिऱ्याला सुद्धा, भाजलेल्या शिऱ्याला सुद्धा थोडंसं तूप सुटत आलेलं आहे। मी हे सर्व पाणी पूर्णपणे याच्यात टाकते। पाणी पूर्णपणे गरम आहे, मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता याच्यामध्ये थोड्या अशा गाठ्या पडलेल्या आहेत, त्या आपण गाठ्या चांगल्या सोडून घेऊया। चमचा चालूच ठेवायचा आहे आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। ज्यात पूर्ण गाठ्या झाल्या त्या सोडून घेऊ आपण। तोपर्यंत आपला शिरा सुद्धा चांगला असा आटून होईल। तुम्ही बघू शकता आपला शिरा झालेला आहे। एकदम सुंदर असा शिरा, अजिबात तूप वगैरे सुटलेलं नाही आहे जास्त एकदम, कारण हे गव्हाचं पीठ असल्यामुळे तुम्ही जेवढं तूप टाकाल तेवढं ते तूप शोषून घेतं। पण मला वाटतं आता माप एकदम सेम आहे। 1 गव्हाच्या पिठाला 1 कप तूप, 1 कप पाणी आणि 1 कप गूळ, एकदम सोयीस्कर प्रमाण आहे। बघा किती शिरा एकदम सुंदर झालेला आहे। शिरा रेडी आहे आणि तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता त्याच्यावरतून सुकामेव्याचे काप टाकून तुम्ही गरम गरम सर्व करा, मस्त लागतो। नक्कीच ट्राय करून बघा। आणि गृहिणी माहिती महत्त्वाची वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।